चा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. तो याच्यासाठी की आज आम्ही त्रिवेणी आश्रम श्री श्री रविशंकरांचं मरकळ येथील ते बघायला आलोय. आणि हे त्रिवेणी आश्रम कसा आहे, काय आहे, थोडासा एक वेगळेपणा मिळण्यासाठी म्हणून प्रत्येकाने ह्या आश्रमात यावं असं मी रेकमेंड करेन. आणि खूप शांत आहे, सुंदर आहे, सगळ्यांसाठी ओपन आहे. इथे फिरायला भरपूर जागा आहे, जेवण आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त शांतता आहे. इथं श्री श्री रविशंकरांचे प्रॉडक्ट्स विकायला आहेत. त्यांचे निरनिराळे जे कोर्सेस आहेत त्याच्याबद्दलची माहिती पण बऱ्याच ठिकाणी दिलेली आहे. आणि सगळीकडे लश ग्रीन गार्डन, छान वातावरण आणि गर्दी नाही, काही नाही, खूप जास्त छान वाटतंय. कारण आता मान्सूनमध्ये सगळेजण सगळीकडेच गर्दी करायला जातात. इथं मात्र काहीही गर्दी नाही आहे. त्यामुळे तुम्ही शांतता एन्जॉय करण्यासाठी म्हणून नक्की येऊ शकता. आता आम्ही आलोय श्री श्री रविशंकरांच्या मरकळ येथील आश्रमामध्ये. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा परिसर आहे. आणि मी रेकमेंड करेन सगळ्यांना की नक्की या. खूप छान वातावरण आहे, खूप छान निसर्ग आहे, गर्दी नाही, खूप सुंदर आहे. इथं 3 नद्यांचा संगम आहे, भीमा, भामा आणि इंद्रायणी. पण इथं जो बोर्ड लिहिला आहे की नदीच्या पात्रात उतरण्यास आणि पोहण्यास सक्त मनाई आहे, सो उतरू नका. पण निसर्ग खूप जास्त सुंदर आहे. इथं भरपूर प्रमाणावर झाडी आहेत आणि खूप भारी वाटतं, रिफ्रेशिंग. आणि इथं राहण्याची पण सोय आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे. सो नक्की या. इथं एक छोटस तळ आहे. ह्या तळ्यामध्ये टॅलपॉड आहे. टॅलपॉड म्हणजे काय तर छोटी छोटी बेडकं. आणि इथं कमळाची हे पण आहेत, मासे वगैरे पण बघू शकता. म्हणजे एवढं साठलेलं पाणी असून सुद्धा स्वच्छ सुंदर आहे. आणि ठिकठिकाणी असे सगळीकडं बसण्याची ठिकाणं आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेत की आश्रमामध्ये कुठले कुठले इव्हेंट्स असतात, काय असतात. इथं छान अशी एक बुद्धांची मूर्ती आहे. आणि मेडिटेशन साठी म्हणून हे जे सेंटर आहे ते खूप जास्त सुंदर आहे, शांत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त इथं उत्सव पण आहे, बघू शकता आपण. सुंदर असे रस्ते, आजूबाजूला भरपूर झाडं, मस्त पेविंग ब्लॉक्स आणि हे सुंदर असं वातावरण मेडिटेशन साठी परफेक्ट. हे ध्यान कक्ष आहे, म्हणजे मेडिटेशन हॉल. बघू शकतो आपण केवढा मोठा असा हा ध्यान कक्ष आहे. आणि असे भरपूर ध्यान कक्ष आहेत शांतपणे मेडिटेशन साठी. हे आहे मेन मेडिटेशन सेंटर. बहुतेक इथं श्री श्री रविशंकरांचे लेक्चर्स वगैरे पण होत असतील. हा असा सगळा एरिया आहे. आणि हा त्याचा एंट्रन्स गेट, हा असा एंट्रन्स आहे. आणि हे मेन मेडिटेशनचं सेंटर आहे. बघूयात आपण आज जाऊन कसं आहे. हा डोम बघू शकतो मेडिटेशनचा. इथं श्री श्री रविशंकरांचा फोटो पण आहे. आणि हा अख्खा डोम, खूप सुंदर वातावरण आहे, शांत, मस्त, ऑसम. हा अनुभव घेण्यासारखा वातावरण आहे. हा अनुभव घेतलाच पाहिजे प्रत्येकाने. हे आहे किचन, सगळ्यांसाठी म्हणून हे अलाउड आहे, कोणीही येऊ शकतं व्हिजिटिंग साठी म्हणून.